नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे के सागरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे पीवायक्यूचा अभ्यास। हा पीवायक्यूचा अभ्यास जर तुमचा परफेक्ट असेल किंवा त्या पद्धतीने त्याच्यावर तुमची कमांड असेल तर तुम्हाला कोणतीही एग्जाम क्रॅक करण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही। हे सर्वानुमत आहे, परंतु एग्जामला कशा पद्धतीने वाचायचा, रेफरन्स बुक कोणते घ्यायचे, ह्या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत। आणि आपण 2013 चा असलेला जो पेपर आहे तिथून सुरुवात करूया, जेणेकरून आपल्याकडचं असलेलं हे जर 5-7 वर्षाचे जर किंवा 9-10 वर्षाचे जरी पेपर आपल्या हातात असेल तर बऱ्यापैकी आपल्याला एक्झिक्यूट करता येऊ शकतं। त्यामुळे ते आपण तिथं चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या एक आनंदाची बातमी किंवा एक आपण म्हणतो की कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असलेल्या या बॅचेस आम्ही लॉन्च केलेले आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या असलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भविष्याच्या असलेल्या उज्ज्वल पायरीवर तुम्ही स्वतःचा एक पायदान निर्माण करू शकता। अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी विषयासाठी असलेली बॅच आपण रन करतोय, भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण संयुक्त पूर्व परीक्षा 2024। ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे की बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपातलं याचं एक स्वरूप असणार आहे। कारण काय की कधी कधी बेसिक स्वरूपातल्या असलेल्या माहिती आपल्याला माहीत असतात, परंतु ॲडव्हान्स लेवलच्या असलेल्या काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असतात, तर त्याही माहिती असणं गरजेचं असतं। मग अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघतो तर त्यावेळेस ही एका प्रकारची बॅच आपण तुमच्या हातामध्ये देतोय। विशेष स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबसनुसार आपण डिकोड केलेला आहे। सिलेबस जो दिला आहे सिलेबसला धरून आपण सगळ्या गोष्टी केल्या आहे। सोबतच हे 8 महिने त्याची त्या प्रकारची व्हॅलिडिटी असणार आहे। 40 पेक्षाही त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी जास्तही आपण केलेला आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने। ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉइंट स्टडी करावा लागतो, परंतु कधी कधी अभ्यासाचा आवाका आणि त्या स्वरूपातला मेन्स ओरिएंटेशन हे वेगळ्या बाबतीमध्ये दिसून येते। मग मेन्सच्या वेगळ्या ओरिएंटेशननी असलेलं आपण याच्यामध्ये ॲडिशनलही तुम्हाला देणार आहोत आणि सोबतच अशा प्रकारचं असलेलं 4 टाइम्स वॉच आपल्याला याच्यामध्ये आहे। मग अशा प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ही स्पेशली पॉलिटी विषयाची असलेली बॅच ही 995 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये दिल्या जात आहे। अशा प्रकारची इंटिग्रेटेड बॅच देखील आहे। 12,000 ची बॅच आम्ही ह्या ऑफरच्या माध्यमातून तब्बल 5,500 मध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही लॉन्च करत आहोत। त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि सर्वांना त्या प्रकारचं असलेलं ही नम्र विनंती आहे। मग अशा वेळेस सहाय्यक पूर्व परीक्षा सप्टेंबर 29 2013 मध्ये कसा क्वेश्चन आलेला आहे ते आपल्याला तिथं बघता येऊ शकतो। मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपरली तिथं लक्षात येऊ शकतात। ठीक आहे, चला मग आता आपल्याला बघायचं आहे की पहिला क्वेश्चन काय आहे। पहिला क्वेश्चन आहे त्या प्रकारचा असलेला, राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते। आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे भारतामध्ये राष्ट्रपती महोदय आहे, जो की संसदेचा मुख्य भाग मानला जातो। संसद जर बनत असेल तर 3 घटकापासून आहे, राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती। मग अशा वेळेस आपल्याकडे 2 प्रमुख पण आपल्याला दिसून येतात, एक राष्ट्रप्रमुख, एक शासन प्रमुख। राष्ट्रप्रमुखाची गोष्ट करतो त्यावेळेस आपल्याला राष्ट्रपती दिसताय, शासन प्रमुख म्हणत असेल तर पंतप्रधान आहे आणि पंतप्रधान हे आपल्याकडे पार्लमेंटच्या असलेल्या माध्यमातून काम करणारे संस्था म्हणून बघितल्या जाते। मग ज्यावेळेस आपल्याकडे नवीन लोकसभा इलेक्शन होतं, नवीन लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर ऑटोमॅटिकली ज्याला पक्षाला जास्त स्वरूपातलं मतदान असेल किंवा जास्त स्वरूपातलं तिथं जर त्याची पर्टिक्युलर संख्याबळ असेल तर त्याला आपण काय करतो, सरकार स्थापन करण्यासाठी मुभा देतो आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आपण त्याच्यातून एखाद्या व्यक्तीची पंतप्रधानाची निवड करतात आणि हे निवड करता वेळेस राष्ट्रपतींचा महत्त्वाचा रोल हा प्ले होतो आणि त्याच्यावरच क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसून येते। मग राष्ट्रपतीकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषावर केली जाते। मग ती इथं ऑप्शन दिले आहे, ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाचा नेता असावा, ऍब्सोल्युटली। ती व्यक्ती राष्ट्रपतीच्या मर्जीतील असावा, असं काही नाहीये। राष्ट्रपतीतील मर्जीचं असतं तर कदाचित मलाही बोलवलं असतं ना, परंतु तशा प्रकारचं असलेलं राष्ट्रपतीच्या मर्जीतला तिथं असत नाही। ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी, यस बहुमत असायला पाहिजे। संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा, राज्यसभेमध्ये बहुमत असलं पाहिजे। लोकसभेमध्ये बहुमत पाहिजे, राज्यसभेमध्ये त्या प्रकारचा संदर्भ कधीही आलेला आपल्याला दिसून येत नाही। त्यामुळे याचा आन्सर असणार आहे 1 आणि 3 आपल्याला तिथं आन्सर दिसून येते। मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की कशानुसार कसं पद्धतीचं आपल्याला तिथं दिलेलं आहे। तर स्पष्टपणे तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येते की कलम 75 नुसार काय आहे, कलम 75 नुसार
लोकसभेतील बहुसंख्य सभासदांचा पाठिंबा असणाऱ्या नेत्याची राष्ट्रपती काय करत असतात? पंतप्रधानपदी निवड करत असतात. व्हेरी व्हेरी IMP आपल्याला हे माहिती असणं अपेक्षित आहे कलम 75 नुसार. मग अशा प्रकारचं असलेलं पंतप्रधानपदी काय केल्या जाते? निवड केल्या जाते. मात्र राजकीय पक्षात सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत प्राप्त होणे हे प्राथम्यक्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की पंतप्रधान तोच व्यक्ती असतो का ज्याला त्या प्रकारचं असलेलं बहुमताच्या आधारावर सरकार स्थापन करण्याची ताकद असते? येस, आपल्याला त्याच पद्धतीचं दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला इथं असंही दिसून येते की जो पंतप्रधान आहे तो लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहाचा असलेला व्यक्ती असेल किंवा नसेलही तरी त्याला पंतप्रधानाच्या पदावर बसवता येऊ शकतं. फक्त सब्जेक्ट टू कंडिशन आहे की विदिन द 6 months यू हॅव टू टेक द काइंड ऑफ सीट्स विदिन द लोकसभा और राज्यसभा. कोणत्याही पद्धतीने तुम्हाला त्या स्वरूपातलं काय तिथं पंतप्रधान म्हणून कोणी थांबू शकत नाही. म्हणजे तुम्हाला एक तर लोकसभेचं सदस्यत्व किंवा राज्यसभेचं सदस्यत्व असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहे. मग अशा पद्धतीने इथं पंतप्रधानपदी काय केल्या जाते? निवड केल्या जाऊ शकते. परंतु जर तुम्ही ब्रिटनमध्ये बघायला गेलं तर ब्रिटनमध्ये वेगळं आहे. ब्रिटनमध्ये तुम्हाला कंपल्सरी हा फक्त आणि फक्त पंतप्रधान व्हायचं असेल तर तुम्हाला कनिष्ठ सभागृहाचा नेता व्हावा लागतो किंवा कनिष्ठ सभागृहातून निवडून यावं लागतं. आपल्या भारत देशामध्ये तसं नाहीये. तुम्ही लोकसभेमध्ये जा किंवा राज्यसभेमध्ये जा, कोणताही कसाही प्रॉब्लेम आपल्याला तिथं दिसून येणार नाही. आलं लक्षात? मग हे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं हे आर्टिकल्स हे पाठ करा. 75 आर्टिकल्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. आलं लक्षात? मग आर्टिकल व त्या प्रकारचं असलेले दोन इथं संदर्भ आहे. पहिलं ऑप्शन आणि थर्ड ऑप्शन आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात? मग आता संदर्भ द्यायचा म्हटलं तर संदर्भ आपल्याला लक्षात येऊ शकतो की त्या प्रकारचं असलेलं इंडियन पॉलिटी EM लक्ष्मी यांचा मराठी अनुवाद आहे के सागर पब्लिकेशनचं. त्याच्यामध्ये जो पेज नंबर आहे 200 आणि 203 पर्यंत याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात? चालायचं पुढं. चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे? पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा असलेला तो म्हणजे खालील विधाने लक्षात घ्या. खालील विधाने लक्षात घ्या म्हणल्यावर त्या प्रकारचं असलेलं आपल्याला काय दिसून येते की केंद्राची सर्व कार्यकारी सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित आहे. भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही. त्याच्यानंतर आहे भारताच्या राष्ट्रपतीला सभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? म्हणजे 3 स्टेटमेंट दिले. 3 स्टेटमेंट पैकी बघायचंय. आपल्याला माहितीये की आपल्याकडे असलेल्या संदर्भामध्ये जेव्हा शासन चालवलं जातं तर शासन चालवताना आपल्याकडं 3 पद्धती आहेत किंवा त्या 3 स्वरूपाच्या माध्यमातून तिथं गोष्टी केल्या जातात. एक आहे लेजिस्लेचर, एक आहे एक्झिक्युटिव्ह आणि तिसरा आहे ज्युडिशरी. म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. मग ज्यावेळेस आपण एक्झिक्युटिव्ह बघतो तर एक्झिक्युटिव्ह म्हणजे त्याला मराठीतून म्हणतात कार्यकारी मंडळ. काय? कार्यकारी मंडळ. मग हे कार्यकारी जे मंडळ आहे तर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर कार्यकारी मंडळाच्या संदर्भामध्ये हे जे आहे तर याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने कोण आहे तर राष्ट्रपती आहे. कोण आहे? राष्ट्रपती आहे. सेंट्रल काउन्सिल्स जे आपण म्हणतो तर सेंट्रल काउन्सिल्स सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो त्याच्यामध्ये राष्ट्रपती असतात, PM असतात, त्याच्यानंतर तुमचं असलेले उपराष्ट्रपती असतात, त्याचं PMO ऑफिस असो, PMO म्हणजे त्या प्रकारचं असलेलं मंत्रिमंडळ असतात आणि तिथं महान्यायवादी असतात. हे 3-4 जण मिळून तुमचं असलेलं काय बनलेलं आहे? केंद्रीय कार्यकारी मंडळ बनलेलं आहे किंवा ज्याला आपण म्हणतो सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनलेलं आहे. आणि ह्या सेंट्रल एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या आधारे तुमचं असलेलं पूर्ण एक्झिक्युशन विदिन द इंडिया केल्या जातं. मग आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की ऑल एक्झिक्युटिव्ह ऍक्शन हॅज बीन डन अंडर द नेम ऑफ प्रेसिडेंट असं म्हटलं जातं. म्हणजे जे पण काही एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स घेतल्या जाणार आहे तर त्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह ऍक्शन्स हॅज बीन डन अंडर द नेम ऑफ द प्रेसिडेंट म्हटलं जातं. म्हणून पहिला जो स्टेटमेंट आहे केंद्राची सर्व कार्यकारी सत्ता भारताच्या राष्ट्रपतीच्या ठिकाणी विहित आहे हे आपल्याला तिथे दिसून येते. म्हणजे केंद्राची असलेली जी त्या प्रकारची सेंट्रल काउन्सिल जी आहे ती काउन्सिलच्या असलेल्या संदर्भामध्ये हेड कोण मानलं जातं तर लक्षात ठेवायचं राष्ट्रपती महोदय मानल्या जातात. आणि राष्ट्रपती महोदय इट्स अ पायोनियर ऑफ युअर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स असंही म्हटलं जातं. मग एक्झिक्युटिव्ह काउन्सिल्स असलेलं काम असणार आहे की वी हॅव टू बी एक्झिक्यूट द ऑल द सच थिंग्स विदिन द स्ट्रीम ऑफ द पर्टिक्युलर एरिया.
मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथं लक्षात येऊ शकतं. त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही असं होऊ शकत नाही. पंतप्रधान हे कधी काम करतात तर त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये राष्ट्रपती कधी काम करतात ज्यावेळेस राष्ट्रपतीला पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे काय देत असतात, सल्ला देत असतात तेव्हा. आणि लक्ष ठेवायचं त्यांनी दिलेला सल्ला हा अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या आपल्याला तिथं बंधनं घातलेली आपल्याला दिसून येत आहे राष्ट्रपतीवर. तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की राष्ट्रपतीला हे करणं गरजेचंच आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरं स्टेटमेंट आहे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा काय आहे, अधिकार आहे. ऍब्सोल्युटली पंतप्रधान महोदय साहेबांनी सांगितलं राष्ट्रपतीला की आपल्याला हे काय करायचं आहे, डिझॉल्व्ह करायचं आहे. तुम्ही डिझॉल्व्ह करून घ्या. ऑटोमॅटिकली त्या पद्धतीच्या माध्यमातून ते डिझॉल्व्ह केल्या जाणार आहे. म्हणून स्टेटमेंट फर्स्ट आणि थर्ड स्टेटमेंट इज ऍब्सोल्युटली राईट आपल्याला तिथं दिसून येते. मग आपण थोडंसं त्या प्रकारचं असलेलं इथं संदर्भ घेताना बाकीच्या काही गोष्टीही तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसून येते की पर्टिक्युलर ज्या पद्धतीने बघितलं की संसदेच्या शासन पद्धतीमध्ये ज्यावेळेस बघतो तर राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोघंही असतात. परंतु आपल्याकडे हे माहिती आहे की पर्टिक्युलर राष्ट्रपती हे नामधारी कार्यकारी प्रमुख असून पंतप्रधान हे काय आहे, वास्तव कार्यकारी प्रमुख आहे. ज्याला आपण म्हणतो रिअल एक्झिक्युटिव्ह कोण आहे तर त्या प्रकारचं असलेलं पंतप्रधान आहे. शासन प्रमुख म्हणून त्यांना कार्य करावं लागतं. आणि हेही सांगितलं होतं की राज्यघटनेच्या 74(1) मध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राष्ट्रपतींना त्या प्रकारे त्यांचं काम करायचं असेल तर त्यांना सल्ला देण्यासाठी कोण असतं तर त्या प्रकारे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असतं. मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार ही दूर करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकारे 44व्या घटना दुरुस्तीनुसार थोडका बदल करून असं सांगितलंय की राष्ट्रपतींना सल्ला प्राप्त झाल्यानंतर त्या सल्ल्याचे मंत्रिमंडळाचे काय करावे, पुनर्विचार करू शकतात. 42वी घटना दुरुस्ती कधी झाली होती तर 1976 ला इंदिरा गांधीजीच्या काळामध्ये. मग इंदिरा गांधींनी त्या प्रकारचं कंपल्शन केलं होतं की प्रेसिडेंट हॅज to be work according to advice of the on the basis of PM and along with that your particular जे मंत्रिमंडळ आहे त्याच्या अनुषंगाने. परंतु अशा संदर्भामध्ये 44व्या घटना दुरुस्तीनुसार परत बदल केला आणि स्पष्टपणे सांगितला जर अशा प्रकारचा सल्ला मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान जर देत असेल तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला तो पुनर्विचारासाठी पाठवता येऊ शकतो. हे सगळं जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला इथं लक्षात येतंय की ह्या सगळ्या गोष्टी तिथं झालेल्या दिसून येणार आहे. आलं लक्षात. आणि पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती महोदय लोकसभेचं काय करतात, विसर्जन करतात. रेफरन्स जर द्यायचं म्हटलं तर एम लक्ष्मीकांतचा मराठी अनुवाद आणि त्या प्रकारचं असलेलं 200 ते 203 पान नंबरवर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सापडणार आहे. येत्या लक्षात. चला पुढे जाऊया आपण. पुढचा क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा. खालील विधाने पहा. राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय धनविधेयक संसदेत मांडले जात नाही. ऍब्सोल्युटली राईट. केंद्र व राज्य सरकारामधील करांचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. हे रॉंग आहे. आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 110 मध्ये काय, आर्टिकल 110 मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मनी बिल ज्याला आपण काय म्हणतो धनविधेयक, द मनी बिल हॅज टू बी इंट्रोड्यूस विदिन द ओनली इन द लोकसभा. ओनली शब्द वापरतोय, ओनली इन लोकसभा असणार आहे. तिथे दुसरीकडे कुठंच टाकल्या जाणार नाही. लोकसभेमध्ये जेव्हा मांडल्या जाईल त्याच्यासाठी प्रायर परमिशन कोणाची लागणार आहे तर प्रायर परमिशन्स ऑफ अ प्रेसिडेंट हॅज टू बी देअर. प्रेसिडेंटची असलेली प्रायर परमिशन तिथे असायला पाहिजे. सोबतच एखादं बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार पण लोकसभेच्या अध्यक्षांना तिथे परमिटली दिलेला आपल्याला दिसून येतोय. मग हे जेव्हा आपण बघतो तर मनी बिल ही एका प्रकारचं असलेलं भारताच्या असलेल्या टॅक्सेशन किंवा भारताच्या असलेल्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज मध्ये कशा प्रकारच्या गोष्टी होणार आहे हे सगळं असलेलं संदर्भ त्या मनी बिल मध्ये मांडल्या जातं. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस मनी बिलची संदर्भता जेव्हा द्यायची असेल तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग अशा वेळेस पूर्वसंमती कोणाची लागणार आहे, राष्ट्रपतीची लागणार आहे. मग आता ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कराचे वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक केली जाते. स्टेटमेंट चुकीचं आहे का, कारण की आपल्याकडे आर्टिकल 280 दिलेला आहे, 280 नुसार सांगितलेलं आहे दर 5 वर्षानंतर. किती, दर 5 वर्षानंतर कोण, राष्ट्रपती महोदय, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन बी इस्टॅब्लिश द फिनान्शियल कमिशन. काय आहे, फिनान्शियल कमिशन इस्टॅब्लिश करेल. आणि ह्या फिनान्स कमिशनचं कामच एक
असणार आहे की डिव्होल्युशन ऑफ द टॅक्सेशन बिटवीन द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट. कारण की त्या प्रकारचं असलेलं जेव्हा आपण बघतो तर आपल्याकडे टॅक्सेशन गोळा केला जातो स्टेट कडनं पण आणि सेंट्रल कडनं पण जेव्हा आपल्याला फेडरलिझम म्हणतो, ज्यावेळेस सेंट्रल आणि स्टेटचं असलेलं अस्तित्व दिसतं, तर त्यावेळेस आपल्याला हेही लक्षात येते की पर्टिक्युलर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं, त्या अनुषंगाने तिथं डिव्हिजन कसं पाहिजे. मग त्यावेळेस जर आपल्या स्टेटनी 100 रुपये पाठवले असेल सेंट्रलला, तर सेंट्रलचं काम आहे की 41% त्या प्रकारे तिथं आपण त्यांना रिटर्न केलं पाहिजे. मग सध्या किती डिव्होल्युशन आहे, तर 41% आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इथं कोणतं बरोबर आहे असं विचारलेलं आहे. मग साहजिकच आहे पहिल्या क्रमांकाचं बरोबर आहे, सेकंड इज अ टोटली रॉंग. अगदी सोप्या भाषेमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला हे लक्षात इथं येऊन जाणार आहे. मग आता आपण इथं बघूया, इथं संदर्भ काय येतोय, तर संदर्भ येतो त्या प्रकारचं असलेलं पर्टिक्युलर कलम 109 नाहीये, ते काय आहे 110 आहे. थोडं प्रिंट मिस्टेक झालेली आहे, ते तिथं थोडंसं करेक्ट करून घ्या. मग अशा पद्धतीने असलेल्या संदर्भामध्ये लोकसभेला अर्थविधेयक मंजूर केल्यानंतर राज्यसभेकडे पाठवता येतं आणि राज्यसभा त्या प्रकारच्या असलेल्या त्याला फेटाळू शकत नाही, त्याच्यामध्ये त्या प्रकारच्या असलेल्या कोणत्याही गोष्टी तिथं बदल करू शकत नाही, फक्त काही सूचना तिथं देऊ शकतं. आणि राज्यसभेने किती दिवसाच्या आत, हेही लक्षात ठेवा, 14 दिवसाच्या आत त्याला त्या प्रकारचं असलेलं शिफारीसह किंवा त्या प्रकारचं शिफारी विना तुम्हाला पाठवावं लागतं. कोणाकडं, तर लोकसभेकडे पाठवावं लागतं, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता की कशा स्वरूपामध्ये कशा पद्धतीचं असलेलं हे आपलं मनी बिल कन्सिडर आहे. आलं लक्षात. हे फक्त लक्षात ठेवायचं 109 नाहीये, 110 आपल्याला दिसून येणार आहे. येते लक्षात मित्रांनो. चला पुढचा जाऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे, पुढचा क्वेश्चन, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळ्यामध्ये काय दिलेलं आहे, तर योग्य जोड्या जुळ्यामध्ये दिलेलं आहे मूलभूत अधिकार, राजनीतिक मार्गदर्शक तत्वे, संघ राज्य आणि त्याच्या राज्य क्षेत्र आणि नागरिकत्व. आता सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे की मूलभूत अधिकार कुठे आहे, भाग 3 मध्ये, मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये आहे, त्याच्यानंतर संघ राज्य राज्य क्षेत्रे त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला भाग 2 मध्ये आणि 1 मध्ये काय आहे त्या प्रकारे वच 2 आहे, सॉरी तुमचं असलेलं नागरिकत्व भाग 2 मध्ये आहे, सॉरी, आणि त्या प्रकारचं संघ राज्य राज्य क्षेत्र भाग 1 मध्ये आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की मूलभूत अधिकार भाग 3, मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये आहे, म्हणजे यच 4 आहे त्या प्रकारचं असले, सॉरी यच 3 आहे, यच 3 म्हणजे आपल्याला हे दिसून येणार आहे. सोपा क्वेश्चन आहे, अगदी बेसिकली तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. मग त्यावेळेस आपल्याला माहिती की फंडामेंटल राईट्स ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला पार्ट 3 मध्ये आपल्याला दिसून येते आर्टिकल 12 to 35 दिसतंय. त्याच्यानंतर डीपीएसपी जे आहे ते डीपीएसपी कुठून दिसतंय, तर पार्ट 4 मध्ये आहे आणि आर्टिकल्स किती आहे 36 to 51 पर्यंत आपल्याला आर्टिकल्स तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात घेऊ शकताय. येते लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही हे बघा की कशा पद्धतीचं आहे. तरीही आपण संदर्भ जेव्हा घेऊ तर संदर्भामध्ये काय येणार आहे, तर संदर्भामध्ये आपल्याला दिसून येते की कोणते कोणते भाग कशा कशापासून आहे हेही लक्षात ठेवू. चला मग आता काय दिसतंय, भाग किती आहे, 1 आहे, संघ राज्य राज्य क्षेत्रे कलम 1 ते 4. 2 मध्ये काय आहे, नागरिकत्व भाग 2 मध्ये नागरिकत्व कलम 5 ते 11. आत्ता सांगितलं मूलभूत हक्क 12 ते 35. 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य 4A, मूलभूत कर्तव्य आहे 51A. त्याच्यानंतर 5 आहे संघ शासन कार्यकारी मंडळ वगैरे, मग ते 52 ते 122 पर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसून येत आहे. आलं लक्षात. ह्या प्रकारचा असलेला संदर्भ देत त्यावेळेस आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये अशाच प्रकारचे क्वेश्चन्स विचारल्या जातात, एवढे सोपे क्वेश्चन विचारतात, तर आपला अभ्यास पण तेवढा सोपाच असायला पाहिजे, जास्त क्लिष्ट तिथं त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. आलं लक्षात. चालायचं पुढे. मग चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. आता हे भरपूर मी त्या पद्धतीचं असलेलं काढून ठेवलेलं आहे, तुम्ही ते रीड करू शकतात नंतर. चला पुढचा क्वेश्चन बघायचा आहे मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही, काय संविधानिक दर्जा नाही. मग त्यामध्ये वित्त आयोग आहे, त्याच्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग आहे आणि अनुसूचित जाती जमाती आयोग आहे. मग योजना आयोग किंवा नियोजन आयोग आहे का, नाही, हे बिलकुलच नाहीये. वित्त आयोगाचा आपण जेव्हा आर्टिकल बघतो तर 280 आपल्याला दिसतंय. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे त्याला आपण युपीएससी म्हणतो, तर युपीएससीचा आर्टिकल किती आहे, आर्टिकल 315 आपल्याला दिसून येत आहे. आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या संदर्भामध्ये आर्टिकल आपल्याला 338 आणि ते आर्टिकल 338A आपल्याला दिसतोय. आणि त्या स्वरूपामध्ये आता आर्टिकल त्या प्रकारचा 338B पण आपण तयार केलेला आहे,
तो आहे तुमचा असलेला नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आपल्याला तिथं दिसून येणार आहे. मग अशा पद्धतीने हे सगळे काय आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून तयार झालेले आहे. काय आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून तयार झालेले आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग इथं आपण थोडंसं अवलोकन करून घेऊ की एक्झॅक्टली कशा कशा पद्धतीचं आहे. तर वित्त आयोग कुठं आहे, तर वित्त आयोग आहे त्या प्रकारचा 280 मध्ये आहे. त्याच्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग 315 मध्ये आहे. आपल्याकडे आपल्याला हे पण माहिती आहे की 315 नुसार आपण MPSC पण काय करू शकतो, स्थापन करू शकतो, किंवा जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन पण ही स्थापन केल्या जाते. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती जमाती आयोग 338 आहे. त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेल्या 89व्या घटना दुरुस्तीनुसार आपण काय केलेलं आहे, वेगळं केलंय. मग नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST हे दोघांचं वेगळं केलेलं आहे 1989 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार. का केलं होतं, कारण की SC चे प्रॉब्लेम्स वेगळे, ST चे प्रॉब्लेम्स वेगळे. मग SC आणि ST चे प्रॉब्लेम्स वेगळे असेल तर आयोग पण कसा पाहिजे, वेगळा असायला पाहिजे. परिणाम स्वरूप 89 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 2003 नुसार आपण हे चेंजेस आपण ऍडॉप्ट केलेले दिसून येत आहे. येत्या लक्षात, अगदी सोपं आहे मित्रांनो. बघा, योजना म्हणजे त्या प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला माहितीये की नियोजन आयोग. मग नियोजन आयोगाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येते की 1950 मध्ये आपण काय केली होती, योजना आयोगाची म्हणजे नियोजन आयोगाची काय केली होती, स्थापना केली होती. परंतु 2015 मध्ये त्याच्यामध्ये बदल करून आपण काय आणलेलं आहे, नीती आयोग आणलेला आहे. काय आणलेला आहे, नीती आयोग आणलेला आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवू शकता की कशा प्रकारचं आहे आणि कोणत्या प्रकारचं आपल्याला दिसून येणार आहे. हे त्या लक्षात, सोपं क्वेश्चन आहे. बघा तुम्ही मित्रांनो, तुम्हाला ते सांगतोय, जे काही तुम्ही PYQ सॉल्व्ह करणार आहे ते PYQ मध्ये तुम्ही मास्टर की असायला पाहिजे. PYQ च्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला तर कदाचित तुमचा अभ्यासाची पातळी ही व्यवस्थितरित्या काय होणार आहे, फुलफिल होणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढचं घेऊया आपण. आता याचा पहिला आपण संदर्भ घेऊ की नेमका संदर्भ कसा आहे. काय संदर्भ कसा आहे, संदर्भामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला संदर्भ काय सापडतोय की पर्टिक्युलर असलेला राज्य घटना आणि त्या प्रकारचं असलेलं के सागरचं पब्लिकेशनचं 113 पुष्ट क्रमांक 113 आणि त्या प्रकारचं असलेलं 120 आपल्याला तिथं दिसून येत आहे. हा लक्षात. मग आता हा संदर्भ घेतल्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. पुढचा क्वेश्चन काय आहे मित्रांनो, बघा पुढचा क्वेश्चन आहे त्या प्रकारचा, संविधानातील, तुम्हाला दिसत असेल तर अजून हे करतो, आता कदाचित दिसणार आहे. बघा, संविधानातील काय, संविधानातील कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. 71वी घटना दुरुस्ती, 72वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती आणि 74. आता पंचायत समितीला विचारलेला शब्द आहे. ज्यावेळेस भारतामध्ये अशा प्रकारचं असलेलं वारे वाहत होते, हे आपल्याला लोकशाही ही तळागाळापर्यंत न्यायची आहे आणि ह्या तळागाळापर्यंत नेलेल्या लोकशाहीला आपल्याला कुठेतरी चांगल्या पद्धतीने काय करायचं आहे, बूस्ट करायचं आहे. मग अशा वेळेस कुठेतरी भारताला असं वाटत होतं की नाही, आता आपण काय करू, काही वेगळ्या पद्धतीच्या स्वरूपामध्ये पंचायत समितीला किंवा ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषदेला किंवा महानगरपालिकेला काहीतरी स्वतंत्रता दिली पाहिजे. परिणाम स्वरूप आपण 64वी घटना दुरुस्ती आणि 65व्या घटना दुरुस्तीनुसार पहिल्यांदा प्रयत्न शब्द वापरतोय आपण, प्रयत्न केला, परंतु तो काय झाला होता, फेल झाला होता. काय झाला होता, फेल झाला होता. परंतु नंतरच्या काळामध्ये काय, नंतरच्या काळामध्ये 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती आपण केलेलं तिथं दिसून येते. मग 73वी घटना दुरुस्ती 74वी घटना दुरुस्ती कधी झाली तर 1992 ला झालेली आपल्याला दिसून येते. 73वी घटना दुरुस्ती कशाच्या संदर्भात आहे, इथं थोडं वरती लिहितो. तर त्यावेळेस 73वी घटना दुरुस्तीचा जेव्हा संदर्भ येतो तर त्यावेळेस हे असलेलं ग्रामीण भागाशी निगडीत आहे. कोणाशी निगडीत आहे, ग्रामीण भागाशी निगडीत आहे. मग याच्यामध्ये आपण काय केलं तर आर्टिकल 243 टू 243 ओ पर्यंत आपण हे ग्रामीण भागाशी निगडीत असलेल्या सगळ्या गोष्टीचं कंपोजिशन सांगितलं की व्हॉट इज मीन बाय द जिल्हा परिषद, व्हॉट इज मीन बाय द पंचायत समिती, व्हॉट इज मीन बाय द ग्रामपंचायत. त्यामुळे अशा वेळेस आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि त्या प्रकारची ग्रामसभा किंवा ग्रामपंचायत, मग अशा पद्धतीने हे 3 गोष्टी आपण इस्टॅब्लिश केलेल्या दिसून येत आहे ह्या आर्टिकल मध्ये. सोबतच आपण एक भाग ऍड केला, तो म्हणजे 9वा भाग ऍड केला. सोबतच आपण त्या प्रकारची असलेली अनुसूची पण काय, अनुसूची पण आपण ऍड केली, ती म्हणजे कितवी, 11वी अनुसूची ऍड केलेली आपल्याला दिसून येते. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार, 73वी घटना दुरुस्ती. ही सगळी कशाशी होती तर ग्रामीण भागाशी होती. परंतु त्या प्रकारे आपण 74वी पण केली आहे तर त्याच्यामध्ये 243P टू 243G अशा प्रकारे याचं कंपोजिशन केलं. भाग 9A आपण ऍड केला.
9A ऍड केला. त्याच्यानंतर त्या प्रकारचं असलेलं ज्यावेळेस आपण बघतो तर अनुसूची अनुसूची त्या प्रकारची 12वी तिथे ऍड केलेली आपल्याला दिसून येणार आहे. These are the reasons why we are introducing the kind of a Panchayat Raj institution and we are giving to them the kind of a particular constitutional provisions for the development of the democracy, grassroots democracy को प्रमोट करने के लिए हमने ये सब किया था. मग अशा पद्धतीने लक्ष ठेवायचं 73वी घटना दुरुस्ती हा पायोनियर मानला जातो की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या पंचायत राज व्यवस्थेच्या बाबतीमध्ये. येते लक्षात. मग ज्यावेळेस आपण याचा संदर्भ बघतो तर संदर्भ आपल्याला दिसून येणार आहे की V.B. पाटील के सागर पब्लिकेशन आवृत्ती 19वी आहे आणि पेज क्रमांक आहे 78वा. लक्षात. हा तुम्ही संदर्भ लक्षात घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या एक आनंदाची बातमी किंवा एक आपण म्हणतो की कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी असलेल्या या बॅचेस आम्ही लॉन्च केलेले आहे की ज्याच्यामधून तुम्ही चांगल्या पद्धतीच्या असलेल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या भविष्याच्या असलेल्या उज्ज्वल पायरीवर तुम्ही स्वतःचा एक पायदान निर्माण करू शकता. अशा स्वरूपामध्ये पर्टिक्युलर पॉलिटी विषयासाठी असलेली बॅच आपण रन करतोय. भारतीय राज्यव्यवस्था व राजकारण संयुक्त पूर्व परीक्षा 2024. ह्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे की बेसिक टू ॲडव्हान्स स्वरूपातलं याचं एक स्वरूप असणार आहे. कारण काय की कधी कधी बेसिक स्वरूपातल्या असलेल्या माहिती आपल्याला माहित असतात, परंतु ॲडव्हान्स लेवलच्या असलेल्या काही कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी असतात, तर त्याही माहिती असणं गरजेचं असतं. मग अशा बाबतीमध्ये ज्यावेळेस बेसिक टू ॲडव्हान्स आपण बघतो तर त्यावेळेस ही एका प्रकारची बॅच आपण तुमच्या हातामध्ये देतोय. विशेष स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तर त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला सिलेबसनुसार आपण डिकोड केलेला आहे. सिलेबस जो दिला आहे सिलेबसला धरून आपण सगळ्या गोष्टी केल्या आहे. सोबतच हे 8 महिने त्याची त्या प्रकारची व्हॅलिडिटी असणार आहे. 40 पेक्षाही त्या प्रकारचे व्हिडिओ जास्त असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये कमी जास्तही आपण केलेला आहे एक्झामच्या ओरिएंटेशनने. ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षा म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला टू द पॉइंट स्टडी करावा लागतो, परंतु कधी कधी अभ्यासाचा आवाका आणि त्या स्वरूपातलं मेन्स ओरिएंटेशन हे वेगळ्या बाबतीमध्ये दिसून येते. मग मेन्सच्या वेगळ्या ओरिएंटेशननी असलेलं आपण याच्यामध्ये ॲडिशनलही तुम्हाला देणार आहोत आणि सोबतच अशा प्रकारचं असलेलं 4 टाइम्स वॉच आपल्याला याच्यामध्ये आहे. मग अशा प्रकारच्या बॅचमध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि ही स्पेशली पॉलिटी विषयाची असलेली बॅच ही 995 रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या हातामध्ये दिल्या जात आहे. अशा प्रकारची इंटिग्रेटेड बॅच देखील आहे. 12,000ची बॅच आम्ही ह्या ऑफरच्या माध्यमातून तब्बल 5,500मध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी आम्ही लॉन्च करत आहोत. त्यामुळे याचा सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे. येतं लक्षात. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय सांगतोय? पुढचा क्वेश्चन असं सांगतोय की खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? आता आपल्याला माहिती आहे की संविधान जेव्हा बनत होतं तर संविधान सभेच्या असलेल्या कंपोजिशन मध्ये टोटल मेंबर किती होते तर 389 मेंबर होते आणि 389 मेंबरचं आपण कॅटेगरायझेशन केलं होतं. 292 त्याच्यानंतर 4 आणि त्या प्रकारचं असलेलं 93. 292 कुठून असणार आहे तर ब्रिटिश प्रोव्हिन्सेस मधून, ब्रिटिश प्रांतामधून असणार आहे. 4 कुठून असणार आहे तर त्या पद्धतीच्या माध्यमातून म्हणजे त्याला आपण चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस म्हणतो. दिल्ली, अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, कुर्ग इथून होते. आणि 93 कोणाचं प्रतिनिधित्व होतं तर संस्थानिकांचं प्रतिनिधित्व होतं. प्रिन्सली स्टेटचं त्या प्रकारचं असलेलं दिसून येत आहे. परंतु हे जेव्हा आपण बघतो तर त्याच्यासोबत एक व्याख्यान जोगी होती की आपल्या संविधान सभेमध्ये आपण किती महिला तर 15 महिला. किती महिला? 15 महिला होत्या आणि 15 महिलांनीही देखील आपलं संविधान बनवण्यामध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. हंसाबेन मेहता असेल किंवा सरोजिनी नायडू असेल, ह्या सगळे जेव्हा आपण बघतो तर हे दिग्गज लोक आपल्या भारत देशामध्ये होत्या महिला मंडळ की ज्यांनी भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मेकिंग मध्ये फार मोठं कॉन्ट्रीब्युशन केलेलं दिसून येते. मग त्या संदर्भामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की एक्झॅक्टली संविधान सभेमध्ये कोण कोण होतं. मग त्या प्रकारचं असलेलं विजयलक्ष्मी पंडित होत्या, पंडित नेहरूंच्या सिस्टर. त्याच्यानंतर त्या प्रकारे सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू होत्या. मग अशा वेळेस MS सुब्बलक्ष्मी हे नव्हत्या म्हणून 1, 3, 4 कुठं आहे बी क्रमांकाचं आपल्याला दिसून येते. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला इथं सगळ्या लोकांचं असलेलं नाव दिसतंय. मग त्याच्यामध्ये सरोजिनी नायडू आहे, दुर्गाबाई देशमुख आहे, हंसा मेहता आहे, रेणुका रे आहे, अमृता कौर आहे, विजयलक्ष्मी पंडित आहे, सुचिता कृपलानी आहे, अम्मू स्वामीनाथन आहे, मस्करीन आहे, बेगम हजी रसूल आहे, दाक्षायणी वेलायुधन आहे,
कमला चौधरी आहे, लीला रॉय आहे, मालती चौधरी आहे, पौर्णिमा बॅनर्जी आहे, हे सगळ्या नेता आपल्या तिथं होतं. आणि याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते की भारत हाचं संविधान हे बनवतावेळेस महिला मंडळांनी पण काय केलेलं आहे, त्या पद्धतीचं बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं असलेलं तुम्ही जर बघायला गेलं तर रेफरन्स आहे भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार, बाचल के सागर यांचं पुस्तक आहे. आलं लक्षात. ऍज इट इज तुम्हाला जर हे पुस्तक घेतलं तर बऱ्यापैकी तुम्हाला ते सापडणार आहे. आलं लक्षात. अशा पद्धतीने चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन काय आहे त्याच्या खालीच आहे. काय सांगितलेलं आहे, 17 जून काय आहे, 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेला भाषावार प्रांत रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते. भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारतामध्ये विविध प्रकारची असलेली आपण राज्य मर्ज केली, म्हणजे जसं की प्रिन्सली स्टेट आपण मर्ज केली. 548 होते, सॉरी 551 होते, 548 झाले होते, 3 जण नव्हते झाले नंतर, परंतु भारताने त्याच्यामध्ये इम्प्रुव्हायझेशन केलं आणि त्या पद्धतीने आपण काय करायला लागलो, त्या अनुषंगाने ह्या लोकांना आतमध्ये टाकायला लागलो. आता प्रॉब्लेम झाला की भारतामध्ये ह्या सगळ्या लोकांना एकत्रित बांधणं सगळ्यात मोठा अवघड प्रश्न होता. मग त्याच्यासाठी आपण 4-4 डिव्हिजन नावाचा कॉन्सेप्ट आणला. मग त्याच्यामध्ये ए, बी, सी, डी अशा प्रकारे राज्यांची असलेली कॅटेगरायझेशन केलं, परंतु ते कॅटेगरायझेशन फेल झालं कारण की ते ऍडमिनिस्ट्रेटिव्हली कन्व्हिनियन्स नव्हतं. परिणाम स्वरूप त्याच्यामध्ये आपल्याला बदल करणं अपेक्षित होतं. मग हे बदल करता वेळेस आपल्याला ह्या गोष्टी डोक्यात लक्षात घेणं होतं की यांचं रचना करता वेळेस ऍडमिनिस्ट्रेटिव्हली प्रॉपरली झालं पाहिजे, परंतु लोकांनी त्याचा वेगळा अर्थ घेतला. लोक म्हणायला लागले की भाषेच्या आधारावर काय झालं पाहिजे, राज्याची निर्मिती झाली पाहिजे. परिणाम स्वरूप अशा प्रकारची असलेली थिणगी पेटली आणि त्यावेळेस प्रत्येक राज्यातल्या व्यक्तींनी आता ते डेमॉन्स्ट्रेशन करायला सुरुवात केली की आम्हाला भाषेच्या आधारावर काय झालं पाहिजे, भारताची असलेली रचना झाली पाहिजे. परिणाम स्वरूप असं सगळं करत असताना भारताला परत भाषेच्या आधारावर तुकडे करावं का, हा जेव्हा संदर्भ आला तर त्यावेळेस अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे कोण व्यक्तिमत्व होते, तर एस.के. धर कमिशन होते. ऍक्च्युअली दार नाहीये, ते धार कमिशन आहे. काय आहे, धार कमिशन. मिस प्रिंटिंग झालेली आहे, ते दार नाहीये, धार कमिशन्स आहे. धार सरांचं हे अलाहाबादचे असलेले हायकोर्टचे जज होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितलं की भारताची रचना ही भाषेच्या आधारावर करावी का. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मला बिलकुल मान्य नाही का भारताची युनिटी ब्रेक होऊ शकते. परिणामी यांचं म्हणणं ऐकलं नाही, त्यामुळं त्या प्रकारचं असलेलं आपण 1949 ला त्या प्रकारची असलेली JVP कमिटी आहे, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पिट्टाभाई सीतारामय्या ह्या तिघाच्या मार्गदर्शनाखाली परत नवीन समिती नेमली काँग्रेसने. यांनी पण सांगितलं की मला भाषेच्या आधारावर भारताचे तुकडे करणं अपेक्षित नाहीये, हे करणं गरजेचं नाहीये. मग अशा संदर्भामध्ये आपल्याकडं एक व्यक्ती होते, आंध्र प्रदेशाची निर्मिती झाली पाहिजे, त्याच्यासाठी स्वतःच्या जीवाची त्यांनी आहुती दिली. मग अशा त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस ते आहुती गेली तर त्यावेळेस कुठेतरी गदारोळ झाला आणि आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषेच्या आधारावर करायला सुरुवात केली. संपूर्ण भारतामध्ये वणवा पेटला. प्रत्येक राज्यातल्या व्यक्तींनी ह्याच प्रकारची मागणी केली, आम्हाला भाषेच्या आधारावर पाहिजे. परिणाम स्वरूप त्या प्रकारचं असलेलं 1953 ला आपण एक नवीन परत कमिशन केलं, त्याला म्हणतात फजल अली कमिशन. काय आहे, फजल अली कमिशन किंवा राज्य पुनर्रचना आयोग म्हणतो. फजल अली कमिशन मध्ये 3 जण होते. फजल अली स्वतः होते, त्या प्रकारचे असलेले कुंजरू आणि पन्नीकर. कुंजरू आणि पन्नीकर या स्वरूपामध्ये ह्या 3 व्यक्तीच्या माध्यमातून भाषेच्या आधारावर भारताची रचना करावी का, याच्यासाठी परत त्या प्रकारचा असलेला मुद्दा बसवला होता. त्याच्यानंतर 1955 ला त्यांनी त्या प्रकारचा असलेला रिपोर्ट सादर केला आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण मान्य करू, काय मान्य करू, भाषेच्या आधारावर डिव्हिजन मान्य करू. परंतु त्याने इफ बट लावलं. काय लावलं की त्यांनी सांगितलं की वन लँग्वेज आणि वन स्टेट ही कॉन्सेप्ट आम्हाला मान्य नाही. एक राज्य एक भाषा हे आम्हाला मान्य नाही. भारतामध्ये राहत असेल तर कोणताही भाषिक वर्ग भारताच्या कोणताही कोपऱ्यात राहू शकतो, फक्त त्याच भाषिक लोकांनी तिथं राहावं हे आम्हाला कदापि मान्य नाही. आपण डिवाइड करू, काही प्रॉब्लेम नाही. पंजाबचं विभाजन ऑन द बेसिस ऑफ पंजाबी लोक, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु उद्या चालून मराठी माणूस तिथं राहणार नाही असं होऊ शकणार नाही. अशा पद्धतीने आपण हळूहळू त्याच्यामध्ये बदल केला आणि त्या पद्धतीने 1956 ला आपण हा सगळा ऍप्लिकेबल करायला सुरुवात करायला आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग 53 साली असलेला
आयोग 55 ला रिपोर्ट सादर, कायदा तयार झाला 1956 ला, आणि जे 4-4 डिव्हिजन होतं पहिलं ते डिलीट केलं, आणि त्याच्यानंतर आपण स्पष्टपणे सांगितलं की आपल्या भारताची असलेली 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश अशा स्वरूपामध्ये भारताची रचना असणार आहे, हे आपण तिथं स्पष्ट केलेलं दिसून येते. पटकन त्या प्रकारचं तुमचं मी रिव्हिजन करून घेतलेली आहे, त्यामुळे ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग कोण आहे? एस.के. धार कमिटी आहे. आणि कोण त्या प्रकारचं असलेलं आहुती दिली तर लक्ष ठेवायचं, पोट्टी श्रीरामलू. काय आहे इथं पण चुकलेलं आहे, काय नाव आहे? पोट्टी श्रीरामलू. काय? श्रीमालू आपल्याला ते दिसून रामलू. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला आता संदर्भ काय आहे, तर संदर्भ आपल्याला तिथं दिसून येतोय की पर्टिक्युलर कोणता असणार आहे, के सागर पब्लिकेशनचा तिथं असणार आहे. मग कितवी आवृत्ती? तर 9वी आवृत्ती आपल्याला तिथं दिसून येते. येते लक्षात? अशा पद्धतीने. आता पुढचा आहे त्या प्रकारचा क्वेश्चन, तो म्हणजे खालील तरतुदीपैकी कोणती तरतूद भारतीय संविधानाच्या 7व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे. आता आपल्याकडे परिशिष्ट आहे. ज्यावेळेस आपलं संविधान तयार होत होतं त्यावेळेस आपल्याकडे अनुसूची, परिशिष्ट म्हणजे अनुसूची, 8 अनुसूची होत्या, आणि त्या प्रकारचं असलेला आता किती आहे? 12 अनुसूची आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपलं परिशिष्ट किंवा हे जे आहे ते काय झालेले आहे? वाढलेले आपल्याला दिसून येत आहे. मग अशा पद्धतीने 7वं परिशिष्ट म्हणजे 7वी असलेली अनुसूची कशाबद्दल भाष्य करते, तर त्या प्रकारचं असलेलं केंद्र, राज्य आणि समवर्ती सूचीबद्दल काय करते? डिव्हिजन करताना आपल्याला दिसून येते. मग केंद्राचं असलेलं काम कोणतं, राज्यातली काम कोणतं करावं, आणि त्या प्रकारचं समवर्ती सूचीमध्ये काम कोण करावं. केंद्राचं काम काय असणार आहे की केंद्राचे असलेले जे काही लिस्ट असेल त्या लिस्टवर कायदा करण्याचा अधिकार केंद्राचा, राज्याची असलेली जी काही लिस्ट असेल त्या राज्यावर कायदा करण्याचा अधिकार, आणि समवर्ती सूचीमध्ये सेंट्रल प्लस स्टेट्स असलेला कायदा करण्याचा काय असणार आहे? अधिकार तिथं असणार आहे. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग इथं आपण बाकीच्या लिस्ट पण बघून घेऊ की नेमकं काय असणार आहे त्या पद्धतीचं. मग त्या प्रकारची असलेली पहिली लिस्ट आहे ती म्हणजे काय? आपलं पहिली अनुसूची सांगते की भारतातील राज्य, संघराज्य यांचा असलेले प्रदेश कोणते आहे. मग त्या प्रकारचं असलेलं 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग अशा स्वरूपामध्ये जर तुम्हाला देशामध्ये किती राज्य आहे आणि किती त्या प्रकारचे असलेले केंद्रशासित प्रदेश आहे याचा अभ्यास करायचा, तर पहिलं परिशिष्ट काढायचं आणि परिशिष्टाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथं सापडणार आहे. दुसरं आहे त्या पद्धतीचं असलेलं राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय यांचे न्यायाधीश, राज्यपाल यांचं असलेलं वेतन. वेतन काय काय असणार आहे, तर दुसऱ्या परिशिष्टामध्ये हे सांगितलेलं दिसून येत आहे. मग राष्ट्रपतीचं वेतन किती आहे, त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींचं किती, राज्यपालाचं किती, ते सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे. तर तुम्ही सेकंड शेड्यूल काढा, तुम्हाला लगेच ह्या सगळ्या गोष्टी तिथं दिसून येणार आहे. तिसऱ्या शेड्यूल मध्ये काय, तर शपथ आहे. काय आहे? शपथेचे नमूद. मग जसं की राष्ट्रपती शपथ घेता, राज्यपाल शपथ घेता, मग अशा वेळेस त्या शब्दांची नमुने काय असेल, कोण शपथ घेता वेळेस काय काय म्हणेल, याचं पूर्ण एक त्या प्रकारचा स्ट्रक्चर कुठं दिलेलं आहे, तर तिसऱ्या असलेल्या याच्यामध्ये दिलं आहे. चौथा आहे संघ, राज्य, राज्यक्षेत्रे यांच्यामध्ये त्या प्रकारचं जागांचं वाटप जसं करायचंय की आपल्याला राज्यसभेमध्ये कोण किती पाठवायचे आहे. जसे की महाराष्ट्राला 19 लोक आपण पाठवतोय, मग 19 लोक जर आपण महाराष्ट्रातून पाठवत असेल तर आता हे कशाच्या आधारावर आहे, तर 1971च्या लोकसंख्येच्या आधारावर, जो की नंतर पिरियॉडिकल चेंज केलं, 2001चा तिथं संदर्भ कधी कधी घेतलेला आहे. परंतु आता याच्यानंतर आपली लोकसंख्या वाढलेली आहे, मग आता 19च्या ऐवजी आता काय होणार आहे, जास्त जाणार आहे. मग अशा प्रकारे किती अलोकेशन करायचं हे चौथ्या तुमच्या असलेल्या परिशिष्टामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येते. आलं लक्षात? त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचं 5वं परिशिष्ट की ज्याच्यामध्ये आपण 5th शेड्यूल आणि 6th शेड्यूल म्हणतो, जेणेकरून तुमच्याकडे असलेल्या तिथं काय असणार आहे, अनुसूचित विभाग म्हणून कन्सिडर केला जाणार आहे, ज्याला आपण शेड्यूल एरिया आणि ट्राईब एरिया अशा दोघा नावाने कन्सिडर करतो. मग 5वं आणि त्या प्रकारच्या संदर्भामध्ये आपल्याला ते दिसून येत आहे. आलं लक्षात? 7वं आहे सूचींचे विभाजन. मग सूचींच्या विभाजनामध्ये आपल्याला दिसतंय की केंद्राचे कार्य कोणतं कोणतं आहे, केंद्र कोणत्या कोणत्या किती विषयापर्यंत केले जातो. मग आता आपल्याला लक्षात येत आहे की केंद्र आतापर्यंत काय, केंद्र आतापर्यंत किती विषयावर काम करू शकतो. तर त्यामुळे लक्ष ठेवायचं, आता केंद्र सूचीतील विषय संख्या 100 झालेली आहे आणि राज्य सूचीतील विषय संख्या 61 पर्यंत आहे आणि समवर्ती सूचीची संख्या ही 52 आहे. म्हणजे जे सेंट्रल आहे ते 100 विषयावर कायदा करू शकतो, स्टेट किती विषयावर, तर 61, आणि त्या प्रकारचं असलेलं कंकरंट वर म्हणजे समवर्तीवर 52 आपल्याला तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून तुम्हाला हे लक्षात येणं गरजेचं आहे. पुढचं आहे 8वं परिशिष्ट. त्या 8वं परिशिष्ट कशाबद्दल आहे, तर आपल्या लँग्वेजेस. मग टोटल किती लँग्वेजेस आहे, तर 22 लँग्वेजेस आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग 22 लँग्वेज मध्ये त्या प्रकारे आपल्याला दिसतंय
ही 92वी जी असलेली त्या प्रकारची असलेली काय होती घटना दुरुस्ती होती. त्याच्यामध्ये बोडो, संथाली, मैथली, डोगरी या 4 भाषांना काय केलेलं आहे आपण इन्क्लूड केलेलं आपल्याला तिथं दिसून येतं. कोणती आहे 92वी असलेली घटना दुरुस्ती. 90 मध्ये काय आहे तर जमीन सुधारणा वगैरे याच्या संबंधित जे कायदे होते ते उचलायचे आणि 9व्या शेड्यूल मध्ये टाकायचे. 10वी आहे त्या प्रकारचा पक्षांतर बंदी कायदा 1951 चा, तो तिथं टाकलेला आहे. 11वा आहे त्या प्रकारचा ग्रामपंचायतीसाठी म्हणजे तुमच्या ग्रामीण भागासाठी असलेलं काय प्रोव्हिजन असेल, कोणत्या स्वरूपात असेल, 11वं असलेलं शेड्यूल आहे. आणि 12वं शेड्यूल आहे किती विषयावर ते कायदा करू शकता तर त्या प्रकारचा 18 विषय आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात. मग हे सगळे जेव्हा तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला संदर्भ सापडतो तो म्हणजे PSI STI ASO पूर्व परीक्षा केस आगर पब्लिकेशन 84वी आवृत्ती भाग पहिला प्रकरण 1 मध्ये आपल्याला दिसून येणार आहे. बघा आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा असेल तर हे सगळ्या गोष्टी तिथं करणं गरजेचं आहे. हे समजणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने आहे आणि कोणत्या स्वरूपात आहे. आलं लक्षात. हे तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भातला पुढचा क्वेश्चन. तो क्वेश्चन काय आहे बघा. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपीमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे. मग अशा संदर्भामध्ये आपल्याला काय दिसतंय की 343 हे कलम आपल्याला तिथं दिसून येणार आहे. काय सांगितलेलं आहे भारताच्या राज्यघटनेच्या 17व्या भागामध्ये कलम 343 ते 351 मध्ये राज्याची अधिकृत भाषेबद्दल काय केलेलं आहे भाष्य केलेलं आहे. राज्याची अधिकृत भाषा राष्ट्रभाषा ज्याला आपण म्हणतो त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे. भाग किती आहे 17. तर कलम 343 ते 351 मध्ये आपण तरतूद केलेली दिसून येते. मग याच्यामध्ये काय कलम 343 मध्ये संघ राज्याची राज्यभाषा काय असणार आहे हिंदी असेल आणि लिपी म्हणजे लिहिण्याची स्टाईल ही देवगिरी असेल अशा प्रकारे तिथं सांगितलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा संदर्भामध्ये 344 पण काय सांगतोय की संविधानाच्या प्रारंभापासून 5 वर्षानंतर आणि त्यानंतर दर 10 वर्षांनी राष्ट्रपती भाषा आयोगाची काय करणार आहे नेमणूक करेल आणि हिंदी भाषेचा वापर इंग्रजी भाषेवरील निर्बंध अशा विविध गोष्टीसाठी कलम 343 आपल्याला तिथं दिलेलं आहे. सध्या खूप चर्चा चालू आहे की हिंदी भाषिक त्या प्रकारचा असलेला संदर्भ देत त्यावेळेस आमच्यावर काही गोष्टी लादल्या जात आहे आणि काही गोष्टी त्या प्रकारचं असलेलं तुम्ही आम्हाला बळजबरी करायला लावताय. मग ह्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सापडून येत आहे. मग कलम किती आहे मित्रांनो 343 आहे. लक्षातच ठेवायचं हिंदी राष्ट्रभाषा आहे त्या कारणास्तव. एम लक्ष्मीकांत मराठी अनुवाद त्या प्रकारचा केस आगर पब्लिकेशन पहिली आवृत्ती 20वी रिप्रिंट पुस्तक क्रमांक 483 असणार आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे मग हे जेव्हा बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येतंय की हे जे आहे तो 2013चा असलेला क्वेश्चन्स आहे. आता आपण त्याच्या पुढचं बघूया की कशा पद्धतीचे पुढचे क्वेश्चन्स आलेले आहे. पुढचे क्वेश्चन्स आहे त्या प्रकारचे विक्रीकर निरीक्षक परीक्षा 2013चा आहे 22 डिसेंबरचा आहे. काय आहे की पर्टिक्युलर नकाधिकार म्हणजे काय असणार आहे नकाधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे काय तर मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वांगीण बदल व सुधारणा होईल आणि राजकीय पक्षांना स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांना उभं करणे भाग पडेल. मतदान करणे हा कायदेशीर अधिकार आहे. नकाधिकार हा मूलभूत अधिकार आहे. त्याच्यानुसार त्यामुळे निवडणुकीत शुद्धता व पारदर्शकता त्या प्रकारचा जिवंतपणा वाढेल. मग अशा प्रकारे कोणतं विधान असत्य आहे असं विचारलेलं आहे. राईट टू रिजेक्ट हा एका प्रकारचा असलेला आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी केलेला फार मोठा रिफॉर्म आहे. कारण की आपल्याकडे ज्या पद्धतीचे असलेल्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून एखादा व्यक्ती उभा राहतो इफ ही इज नॉट अ केपेबल पर्सन टू टेक द पार्टिसिपेशन विद इन द इलेक्शन प्रोसेस इट हॅज टू बी डिनाय बाय द ऑल ऑफ द पीपल्स. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस तुम्हाला यांना बाजूला सारण्याचा अधिकार भेटला पाहिजे आणि हा अधिकार अशा प्रकारचा पाहिजे की ज्याच्या माध्यमातून तो परत इलेक्शनला उभं राहणार नाही याची कुठंतरी त्या स्वरूपातली त्याची मनामध्ये लाज वाटली पाहिजे. परिणाम स्वरूप आपण राईट टू रिजेक्ट नावाचा ऑप्शन काय केलेला आहे तिथं आणलेला आहे नकाधिकार आणलेला आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसून येते की पर्टिक्युलर त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस बघतो तर मतदारांना सर्व उमेदवारांना नाकारण्याचा काय असणार आहे संपूर्ण हक्क असेल. संपूर्ण त्या प्रकारच्या असलेल्या सुधारणा होऊ शकता आणि आपल्याला जो चांगला व्यक्ती पाहिजे तो तिथे येऊ शकतो. मतदान करणे हा कायदेशीर अधिकार आहे तर नकाधिकार हा मूलभूत अधिकार आहे असं तिथं मानले गेलेलं आपल्याला दिसून येते. मग असत्य कोणतं आहे तर वरील पैकी कोणतंही नाही हे तिथे आपल्याला काय होतंय लक्षात येऊ शकतंय. येते लक्षात. अगदी सोपे क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा आता बघा
त्याच्यानंतर पुढचा असलेला क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, तर तो म्हणजे योग्य कथने ओळखा. डॉक्टर आंबेडकर यांनी संविधानाचा भाग 3 उल्लेख मध्ये सर्वात टीकात्मक भाग असा केलेला आहे, तमिळनाडू मध्ये एकूण आरक्षणाचा कोटा 69% गेलेला आहे. ऍब्सोल्युटली सर्वात जर टीकात्मक असलेला कोणता भाग असेल आपल्या संविधानामध्ये तर तो म्हणजे भाग 3 क्रमांक आहे. का, कारण की फंडामेंटल राईट्सवर जेवढं डिबेट झाले तेवढे डिबेट कोणत्याच याच्यामध्ये झालेले आपल्याला दिसून येत नाही. परिणाम स्वरूप अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही बघता तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की डॉक्टर बी आर आंबेडकर सरांनी सांगितलं होतं की अंडर आर्टिकल 32 इट्स द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, परंतु त्या संदर्भातही त्यांनी सांगितलं होतं की सर्व विवादास्पद काही गोष्ट असेल तर ह्या स्वरूपातल्या असलेल्या संदर्भामध्ये आपल्याला काय दिसणार आहे, भाग 3 तो तिथं दिसून येणार आहे. आलं लक्षात. आणि सोबत तामिळनाडूमध्ये एकूण आरक्षणाचा कोटा 69 गेलेला आहे, त्यावेळेस असलेली काही चर्चा असेल त्यामुळे हे दोन्ही काय आहे तिथं बरोबर आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. मग संदर्भ देता वेळेस पुढच्या वेळेस आपल्याला संदर्भ घ्यावा लागेल आणि त्या स्वरूपातला आपल्याला पुढचा संदर्भ सापडतो की इंडियन पॉलिटी काय आहे, इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांतचा अनुवाद आहे के सागरचं. त्याच्यामध्ये जर पेज बघायला गेलं तर 85 आणि 86 मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तिथं सापडणार आहे. आलं लक्षात. चला आता आपल्याला बघायचं आहे त्या प्रकारचं असलेलं पुढचा क्वेश्चन, तो म्हणजे काय, योग्य कथने ओळखा. काय आहे, योग्य कथने ओळखा. पृथ्थकरणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरोधात आहे. विकसनशील निर्वाचन सिद्धांत हा संविधानाचे निर्वाचन करतात. सतत परिवर्तनशील सामाजिक व विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतात. मग कोणत्या बरोबर आहे कोणता नाही आहे. ज्यावेळेस आपण बघतो की पृथ्थकरण म्हणजे त्या प्रकारची डॉक्टरीन ऑफ सेव्हरेबिलिटी ज्याला म्हणतो तर त्याच्यामध्ये आपल्याला हे वापरले जातं. मग याच्यामध्ये काय असतो की संपूर्ण कायदा काय, संपूर्ण कायदा त्या प्रकारचा डिलीट नाही करायचा, तर कायद्याचे असलेले काही जे चुकीचे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल काय करायचे, डिलीट करायचे. कारण काय, ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला कायदा करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. कायद्याच्या प्रत्येक कलमावर विचार विनिमय केला जातो, प्रत्येक गोष्टीवर त्या डिबेट केलं जातं आणि हे करत असताना जर तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट होत असेल तर अशा वेळेस आपल्याला लक्षात येते की पर्टिक्युलर हे करत्या वेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून तिथं असंविधानिक असलेल्याच गोष्टी काय केल्या पाहिजे, बाजूला काढल्या पाहिजे. नाहीतर काय होतं की पर्टिक्युलर तुम्ही फक्त कायदा बनवताय आणि त्याचे काही कलम आणि खराब असल्यामुळं तुम्ही पूर्ण कायदा फेकून देताय, तसं करत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला फक्त काही गोष्टी काय कराव्या लागतात, बाजूला काढावं लागतात. म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत म्हणजे त्या प्रकारचं असलेलं जर तुम्ही काही गोष्टी करत असेल ज्याच्या माध्यमातून तुम्ही सोशल रिफॉर्म आणू शकता, सोशल डेव्हलपमेंट आणू शकता, तर अशा सगळ्या गोष्टीमध्ये ती परिवर्तनीयता जी असणार आहे ती परिवर्तनीयता इथं वापरल्या जातो, तो सिद्धांत वापरला जातो. म्हणून बोथ स्टेटमेंट काय आहे बरोबर आपल्याला तिथं दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लास्ट क्वेश्चन आहे त्या प्रकारचा असलेला, तो म्हणजे काय की ग्रामसेवकाच्या संदर्भातील योग्य विधाने निवडा. ते ग्रामपंचायतीचे दैनंदिन काम पार पाडतात, त्यांची नेमणूक राज्य शासनाकडून होते. त्याच्यानंतर आहे ग्रामपंचायतीचे महत्वाची कागदपत्रे हिशोब सांभाळतात आणि ते पंचायत समितीच्या सभांची नोंद ठेवतात. आता साहजिकच आहे ग्रामसेवक हा कोणत्या पदावर असतो, तर ग्रामपंचायतचा असलेला काय आहे, हा प्रमुख असतो. पण हा प्रमुख कसा असतो, तर प्रमुख हा शासन प्रमुख असतो. कोण असतो, शासन प्रमुख असतो. मग ग्रामपंचायतचा शासन प्रमुख ज्यावेळेस म्हणतो तर त्यावेळेस आपल्याला काय दिसतंय की गावाचा असलेला सगळा कारभार शासकीय प्रमुखाच्या माध्यमातून चालवला जातं. तो म्हणजे काय, तो ग्रामपंचायतचे दैनंदिन काम पार पाडतो. राज्य शासन नेमणूक करतं का, नाही. तर लक्षात ठेवायचं जिल्हा परिषदेची नेमणूक करत असतं. त्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. ते ग्रामपंचायतीचे महत्वाचे कागदपत्र हिशोब सांभाळतात, हेही बरोबर आहे. आणि ते पंचायत समितीच्या सदस्यांची नोंद ठेवतात. पंचायत समितीमध्ये काम थोडी असणार आहे, ग्रामपंचायतीमध्ये असणार आहे. म्हणून 1 आणि 3 बरोबर आहे. लक्ष ठेवायचं 1 आणि 3 आपल्याला दिसून येते. जिल्हा परिषद मध्ये पण सगळ्यात महत्वाचं मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून काय केले जाते, त्यांची निवड केली जाते, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात मित्रांनो. अशा पद्धतीने असलेल्या 2013 मध्ये आलेले कसे क्वेश्चन्स होते हे सगळे आपण काय केलेले बघितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या वेळेस 2014 बघू, जेणेकरून त्याच्यामध्ये काय जास्त येईल ते आपलं सगळं बघता येईल. भेटूया नंतर पुढच्या असलेल्या लेक्चर्स मध्ये. थँक्यू सो मच.